म्हणजे धर्म, शिक्षक म्हणजे सत्य, शिक्षक म्हणजे धर्म, शिक्षक म्हणजे जीवन, शिक्षक म्हणजे कर्म, शिक्षक म्हणजे जीवन, शिक्षक म्हणजे कर्म. शिक्षकांना वंदन. आपण सारे करू कृतज्ञतेने हा दिवस साजरा करू. नमस्कार, मी आनंदी. आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आज एका खास प्रसंगासाठी येथे जमलो आहोत. तो म्हणजे शिक्षक दिन. शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. गुरु शिवाय
शहाजीराजे हे कोणत्या विषयाचे गाडे पंडित होते? 8वा धडा पुनर्जन्म. हा धडा शिकणार आहे. वर्षा आणि अनंत हे दोघे बहीण भाऊ आहेत. दोघांना बाजरीचे गरम भाकरी आणि लोणी मनापासून आवडते. 5 बेबी रोटी in the bag, roti in the bag, ready in the bag, ready in the bag, fry, ready in the bag. 3,000 412 पिटणे जाहीर करणे डोळ्यात सोलणे मस्तर वाटणे डोळा असणे वाळत ठेवणे जाणून आलं की आपल्या टीचर आपल्याला कसं सांभाळतात, आपल्याला शिकवतात आणि एक महत्वाचं की त्या कशा साडी सांभाळतात दिवसभर. जाताना एकच बोलेन की सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला माहित नव्हतं की मी मुख्याध्यापिका बनेन, पण मुली बोलल्या की तू मुख्याध्यापिका बन म्हणून मी बनले. पण तेव्हा मला कळलं की मुलींना इतका त्रास होतो त्यांना शिकवून, त्या वर्ग कसं सांभाळत असतील, आमच्या माणूस आम्हाला कसं सांभाळत असतील, आम्हाला तेच कळत नाहीये. कारण की आम्ही तर आत्ताच साडीवर आहोत, पण आम्ही साडी घातली पण आम्हाला खूप जड वाटते. मॅम रोज कशा राहत असतील. सर्व शिक्षकांनी खूप छान काम केलेलं आहे. त्यांना जे सांगितलं होतं त्यांनी ते खूप छान प्रकारे केलेलं आहे. थँक्यू. गार्गी प्रसाद दैफळे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. मी आज इयत्ता 1लीला शिकवले. इयत्ता 1ली मध्ये मी गणित हा विषय घेतलेला शिकवायला. आज मी गणितामध्ये संख्याज्ञान हा विषय शिकवला. मला शिकवताना एवढे हे कळले की शिकवणे हे बी खूप सोपी ही एक सोपी गोष्ट नाहीये.
शिकवताना जर आपण शिकवलं व एखाद्या मुलीला समजलं नाही तर आपण तिला ते परत समजून सांगतो. मॅमला एवढा त्रास देतो, मॅम शिकवताना बोलतात. आज आपण शिकवताना दुसऱ्या मुली बोलतात तर आपल्याला असं वाटतं की आपण शिकवताना दुसऱ्या मुली का बोलतात. तर मी आता 4थीच्या वर्गाला शिक्षिका बनले होते. जेव्हा आम्हाला काल कळलं की आम्ही शिक्षिका बनणार आहोत तेव्हा आम्ही खूप उत्साह होता. आणि जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही आमच्या वर्गात गेलो. वर्गात मुली खूप छान अभ्यास करत होत्या. त्यांना जो अभ्यास येईल तो अभ्यास त्या पूर्ण करीत होत्या. पण कधी कधी त्या बोलायच्या, कधी कधी त्या शांत बसायच्या. मग त्याच्यामुळे आपल्याला राग यायचा. मग मॅम कसं काय आपल्याला सांभाळत असतील. आणि आपण साडी घातली आहे तर मॅम रोज घालतात तर मॅम कसं काय सांभाळत असतील साड्या. तेवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. नमस्कार, मी स्वरा राजेंद्र. काल आम्हाला सांगितलं की आम्ही शिक्षिका होणार आहोत. आम्ही खूप खुश झालो. तेव्हा मग आज आम्ही शाळेत आलो. नंतर वर्गात गेलो आणि माझ्याकडे दुसरीचा वर्ग होता. मी त्यांना शिकवत होते. मी 2ला त्यांना शिकवायला सुरुवात केली. माझा विषय होता इंग्रजी. मी त्यांना शिकवताना त्या कधी कधी बोलायच्या आणि कधी कधी शांत बसायच्या. तेव्हा मग एकदा मी त्यांची परीक्षा घेतली तेव्हा त्या इतक्या पटपट करत होत्या. नंतर मला असं वाटलं की नागरे मॅडम त्यांना कसं शिकवत असतील, म्हणजे त्यांना कसं सांभाळत असतील. मला खूपच आश्चर्य वाटलं. आणि त्या इतक्या मुली होत्या आणि त्यांनी छान अभ्यास केला आणि त्या थोड्या त्रास पण दिला. सांगितलं की आम्ही सगळे शिक्षिका बनणार आहोत. शिक्षिका बनल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. मग आम्ही साड्या रेडी करून आलो. माझा वर्ग होता 4थीचा. आम्ही 4थीला शिकवलं. माझ्या सोबत होती अलविरा, अवनी, आराध्या आणि मी. आम्ही सगळे मिळून शिकवत होतो. मी शिकवलं विश्वनारायणाचे प्रश्न. मुली थोडेसे खूप त्रास द्यायच्या आणि कधी कधी शांतही बसायच्या. खूप मज्जा आली शाळेत. आज मी खूप मज्जा केली शाळेत. अभ्यास केला, खेळले, खूप मज्जा केली. आम्हाला स्वरा टीचर सगळ्यात भारी शिकवायच्या. एवढं बोलून मला आज मला शाळेत खूप मजा आली. आम्हाला शिकवायला गणिताच्या मॅडम होत्या शिवण्या मॅडम, आम्हाला इंग्रजीच्या मॅडम होत्या स्वरा मॅडम आणि आम्हाला मराठीच्या मॅडम होत्या श्रद्धा मॅडम. तिन्ही मॅडमने आम्हाला खूप छान शिकवले. आम्हाला आधी मराठीची श्रद्धा मॅडमने शिकवले. नंतर मुख्याध्यापक मॅडमने येऊन आम्हाला
पण आम्हाला खूप शिकवलं. नमस्कार, माझे नाव स्वरा आहे. स्वरा मॅडम खूप छान शिकवायच्या. मला गणिताचे टीचर होत्या. आरतीच्या टीचरनी सुद्धा मला खूप छान शिकवलं आणि आनंदी दीदीनी सुद्धा खूप छान शिकवलं. आनंदी टीचरनी सुद्धा मला खूप छान शिकवलं आणि ओवी टीचरनी सुद्धा इंग्लिशचं वाचन घेतलं. माझे नाव अर्पिता आहे. मला सर्वात जास्त ओवी मॅडम आणि खरमाटे मॅडम आवडले. आदिशक्ती मॅडम नुसतं इकडून तिकडून पळायच्या आणि एका मुलीचा बर्थडे असला की तिच्याकडे चॉकलेट पण मागायच्या. आम्हाला शिकवायला सगळ्यात पहिल्या तासाला मराठीच्या आदिशक्ती मॅडम होत्या. त्यांनी आम्हाला एक धडा लिहायला सांगितला. दुसरा तास इंग्रजीचा होता. जय मॅडम आम्हाला खूप छान शिकवले. जय मॅडम त्यांनी टेस्ट पण घेतली. गणिताला आरत्या टीचर होत्या. त्यांनी पण खूप छान शिकवलं. त्यांचे नाव आनंदी. मी आज शिक्षक बनले होते. मी इयत्ता 3रीला शिकवायला होते. माझा विषय होता परिसर अभ्यास आणि मला हा विषय आमच्या बनलेल्या मुख्याध्यापिकांनी दिसला आणि मी त्यांना धडा शिकवला आणि सर्व मुलींना मी अभ्यासही दिला आणि त्यांनी तो अभ्यास पण केला आणि सगळ्या मुली एकदम चांगल्या सर्वेत होत्या. पुढे भावना शब्द पुढे भावना शिक्षकांची रूल फेडणे आहे अतिशय